सेल्फ कंपॅशन या पुस्तकात क्रिस्टिन नेफ एक अतिशय महत्त्वाचा पण अनेकदा दुर्लक्षित राहणारा विषय मांडतात, स्वतःवर करुणा ठेवणे. आपण सहसा करुणा, दया आणि सहानुभूती या भावना इतरांसाठी वापरतो, पण स्वतःसाठी तशाच भावना ठेवणे हे आपल्याला शिकवले जात नाही. जेव्हा आपण चुकतो, अपयशी होतो किंवा जीवनात कठीण प्रसंगांना सामोरे जातो, तेव्हा आपण स्वतःलाच दोष देतो, कठोर शब्दांत बोलतो आणि स्वतःला अपुरे समजतो. नेफ यांचे मुख्य मत असे आहे की अशा क्षणी स्वतःशी सौम्य, समजूतदार आणि दयाळू राहणे अत्यंत गरजेचे आहे. हीच आत्मकरुणा. आत्मकरुणा म्हणजे स्वतःची कीव करणे किंवा स्वतःला मोकळीक देऊन निष्काळजी होणे नव्हे. ती म्हणजे ज्या प्रकारे आपण एखाद्या जीवलग मित्राला समजून घेतो, त्याला आधार देतो, त्याच्याशी प्रेमाने वागतो, त्याच पद्धतीने स्वतःशी वागणे. नेफ सांगतात की आत्मकरुणा ही आत्मसन्मानापेक्षा वेगळी आहे. आत्मसन्मान हा यश, तुलना आणि बाह्य मान्यतेवर आधारित असतो, तर आत्मकरुणा ही आपल्या मानवतेच्या स्वीकृतीवर आधारित असते. आपण अपूर्ण आहोत, चुका करतो, कधीकधी खचतो, हेच मानवी असण्याचे लक्षण आहे. ही जाणीव स्वीकारून स्वतःशी प्रेमळ राहणे म्हणजे आत्मकरुणा. आत्मकरुणेचे 3 आधारस्तंभ. नेफ आत्मकरुणेला 3 घटकांमध्ये स्पष्ट करतात: स्वतःशी दयाळूपणा, सामायिक मानवता आणि सजगता. स्वतःशी दयाळूपणा म्हणजे जेव्हा आपण अडचणीत असतो तेव्हा स्वतःवर टीका न करता स्वतःला आधार देणे. अनेक लोकांची सवय असते की चूक झाली की ते स्वतःलाच कठोर शब्दांत बोलतात. मी काहीच कामाचा नाही, मी नेहमीच चुकतो किंवा माझ्यात काहीच गुण नाहीत असे विचार मनात येतात. पण आपण एखाद्या मित्राला असे म्हणणार नाही. त्याऐवजी आपण त्याला धीर देऊ, समजावू. आत्मकरुणा म्हणजे हीच वागणूक स्वतःलाही देणे. सामायिक मानवता म्हणजे हे ओळखणे की दुःख, अपयश आणि अपूर्णता ही केवळ आपली वैयक्तिक चूक नाही, तर ती सर्वांच्या आयुष्याचा भाग आहे. जेव्हा आपण दुःखात असतो तेव्हा आपल्याला वाटते की आपण एकटे आहोत, फक्त आपल्यालाच समस्या आहेत. पण प्रत्यक्षात प्रत्येकजण आपल्या आयुष्यात काही ना काही संघर्ष करत असतो. ही जाणीव आपल्याला एकटेपणातून बाहेर काढते आणि इतरांशी जोडते. सजगता म्हणजे आपल्या भावना आणि विचारांना संतुलितपणे पाहणे. आपले दुःख नाकारू नये आणि त्यात बुडूनही जाऊ नये. सजगतेमुळे आपण आपल्या वेदना ओळखतो, पण त्यात अडकून राहत नाही. आपण त्या क्षणाला जसे आहेत तसे स्वीकारतो. आत्मसन्मान आणि आत्मकरुणा यांतील फरक. नेफ सांगतात की आधुनिक समाजात आत्मसन्मानाला खूप महत्त्व दिले जाते. आपल्याला शिकवले जाते की आपण सर्वात उत्तम असले पाहिजे, यशस्वी असले पाहिजे, इतरांपेक्षा पुढे असले पाहिजे. आत्मसन्मान हा बहुतेक वेळा तुलना आणि बाह्य उपलब्धींवर आधारित असतो. जेव्हा आपण जिंकतो किंवा कौतुक मिळवतो तेव्हा आपल्याला चांगले वाटते, पण अपयश आले की आत्मसन्मान ढासळतो. आत्मकरुणा मात्र यश अपयशावर अवलंबून नसते. ती आपल्या अपूर्णतेला स्वीकारते. आपण जसे आहोत तसे स्वतःला मान्यता देते. त्यामुळे अपयश आले तरी आपण स्वतःला पूर्णपणे नाकारत नाही. आपण शिकतो, सुधारतो आणि पुढे जातो. आंतरिक टीकाकार. आपल्या प्रत्येकाच्या मनात एक आंतरिक टीकाकार असतो. ही ती आवाज आहे जी सतत आपल्यावर टीका करते. तो सांगतो की आपण पुरेसे चांगले नाही, आपण अजून प्रयत्न करायला हवेत, आपण नेहमीच चुका करतो. आपल्याला वाटते की ही टीका आपल्याला प्रेरणा देते, पण प्रत्यक्षात ती आपल्याला भीती, ताण आणि असुरक्षिततेत ढकलते. आत्मकरुणा हा टीकाकार पूर्णपणे थांबवत नाही, पण त्याच्याशी आपले नाते बदलते. आपण त्या आवाजाला ओळखतो आणि त्याला सौम्यपणे उत्तर देतो. आपण स्वतःला सांगतो की हो, मी चूक केली, पण मी माणूस आहे आणि माणसे चुका करतात. अशा प्रकारे आपण स्वतःला शिक्षा देण्याऐवजी स्वतःला आधार देतो. भावना आणि मेंदूवरील परिणाम. संशोधन असे दर्शवते की जेव्हा आपण स्वतःशी प्रेमळ आणि दयाळू असतो तेव्हा आपल्या शरीरात शांतता निर्माण करणारी रासायनिक प्रक्रिया सक्रिय होते. ताण कमी होतो आणि सुरक्षिततेची भावना निर्माण होते. पण जेव्हा आपण स्वतःची कठोर टीका करतो तेव्हा शरीरात ताणाची प्रतिक्रिया वाढते. दीर्घकाळ अशी अवस्था राहिल्यास चिंता आणि नैराश्य वाढू शकते. आत्मकरुणा भावनात्मक संतुलन निर्माण करते. आपण आपल्या वेदनांना स्वीकारतो आणि त्यांच्याकडे स्पष्टतेने पाहतो. त्यामुळे आपण जीवनातील आव्हानांना अधिक शांतपणे सामोरे जाऊ शकतो. नातेसंबंधांवर परिणाम. आत्मकरुणा केवळ वैयक्तिक अनुभव नसून ती आपल्या नातेसंबंधांनाही प्रभावित करते. जेव्हा आपण स्वतःला स्वीकारतो तेव्हा इतरांकडून सतत मान्यता मिळवण्याची गरज कमी होते. आपण अधिक खुले, प्रामाणिक आणि सहानुभूतीपूर्ण बनतो. टीका झाली तरी आपण तुटून पडत नाही, कारण आपले मूल्य इतरांच्या मतांवर अवलंबून नसते. स्वतःच्या वेदना समजल्यावर आपण इतरांच्या वेदनाही अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतो. त्यामुळे आत्मकरुणा सामाजिक संबंधांना अधिक गहिरा बनवते. व्यवहारात आत्मकरुणा. नेफ काही सोपे सराव सुचवतात. जेव्हा आपण तणावात असतो तेव्हा काही क्षण थांबून स्वतःला आठवण करून द्यावी की हा एक कठीण क्षण आहे. दुःख हे जीवनाचा भाग आहे.
मी या क्षणी स्वतःशी दयाळू राहीन. अशा छोट्या कृतींमुळे आंतरिक आधार निर्माण होतो. एक सराव असा आहे की आपण स्वतःला पत्र लिहावे, जणू आपण आपल्या जीवलग मित्राला लिहत आहोत. त्यात आपल्या अडचणींबद्दल प्रेमाने, समजुतीने लिहावे. हा सराव आत्मकरुणेची सवय लावतो. सुरुवातीला हे कृत्रिम वाटू शकते, विशेषतः जर आपण वर्षानुवर्षे स्वतःवर कठोर टीका करत आलो असू. पण सातत्याने सराव केल्यास आत्मकरुणा नैसर्गिक बनते. प्रेरणा आणि प्रगती. काही लोकांना वाटते की स्वतःशी मृदू राहिल्यास आपण आळशी होऊ, पण नेफ सांगतात की आत्मकरुणा प्रत्यक्षात अधिक टिकाऊ प्रेरणा देते. जेव्हा आपण अपयशाला घाबरत नाही, तेव्हा आपण नवीन गोष्टी करण्यास तयार होतो. आपण चुका शिकण्याची संधी मानतो. आत्मकरुणा आपल्याला जबाबदारी स्वीकारण्यास मदत करते, कारण आपण स्वतःला कमी लेखत नाही. त्यामुळे खरी वाढ शक्य होते. मानसिक आरोग्य. संशोधन दाखवते की आत्मकरुणेमुळे चिंता, नैराश्य आणि ताण कमी होतो. जीवनातील समाधान आणि आनंद वाढतो. आपण आपल्या भावनांना संतुलितपणे पाहू शकतो. आपण ना त्यात बुरतो ना त्यांना नाकारतो. हा संतुलित दृष्टिकोन मानसिक आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. समारोप. सेल्फ कंपॅशन हे पुस्तक आपल्याला आठवण करून देते की अपूर्ण असणे म्हणजेच मानवी असणे. आपण सर्वजण संघर्ष करतो, चुका करतो, कधी खचतो, पण त्या क्षणी स्वतःला दोष देण्याऐवजी स्वतःचा हात धरून उभे करणे हे अधिक शक्तिशाली आहे. आत्मकरुणा ही कमजोरी नाही, तर आंतरिक शक्तीचा स्रोत आहे. ती आपल्याला धैर्य देते, संतुलन देते आणि इतरांशी अधिक खोल नाते जोडण्यास मदत करते. जेव्हा आपण स्वतःशी मैत्री करतो, तेव्हा जीवनातील कठीण प्रसंगही अधिक सहनशक्तीने पार करू शकतो. क्रिस्टीन नेफ यांचे हे पुस्तक एक आमंत्रण आहे, स्वतःशी प्रेमळ राहण्याचे, आपल्या अपूर्णतेला स्वीकारण्याचे आणि स्वतःमध्ये करुणेचा दीप पेटवण्याचे. आत्मकरुणा स्वीकारल्यावर आपण केवळ स्वतःला नव्हे, तर आपल्या आजूबाजूच्या जगालाही अधिक करुणामय बनवू शकतो.